एव्हरीवन, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात सगळे? मस्त मजेत? ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. सो आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण फोटो एडिटिंग शिकणार आहे. ही एडिटिंग जरा वेगळी असेल. कॉलेज फोटो पण नसणार आहे, व्हिडिओ पण नसणार आहे. सो हा फोटो पण एडिट करायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. सो मी ती एडिटिंग कशी आहे, त्या एडिटिंगमध्ये काय ऑप्शन आहेत, अजून भरपूर काही आहे. सो सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे शिकलो, इनशॉट ॲप घ्या म्हणलं होतं मी तुम्हाला. प्ले स्टोअरमधून ते इनशॉट ॲप इन्स्टॉल करायचं आहे. त्यामध्ये मी AI ब्लेंड म्हणून ऑप्शन आलेला आहे. त्यामध्ये फोटो कसा एडिट करायचा काय काल सांगितलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण इनशॉटमध्येच एडिटिंग करणार आहे. आणि ती एडिटिंग कशी असेल ते तुम्हाला ऑल व्हिडिओमध्ये कळणारच आहे. सो आणि आजकाल कसे एडिटिंगसाठी भरपूर ॲप आहेत, पण त्या ॲपमध्ये ना पेमेंट केल्यानंतर आपल्याला काही एडिटिंग भेटते. सो ते एडिटिंग पेमेंट न करता कशी करायची ते मी सांगते माझ्या व्हिडिओमध्ये. सो काय काय कसं आहे, आता इनशॉटमध्ये पण तुम्हाला 399 499 असे पॅकेज आहेत. तर ते पॅकेज घेतल्यानंतर काही काही ऑप्शन येतात. सो आपल्याला फ्रीमध्ये एडिटिंग करायची आहे. सो ती कशी, ती ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर ती एडिटिंग तुम्ही शिकणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे. सो आणि काही जण काय आहे, टेलिग्रामवर डायरेक्टली फोटो वगैरे तुम्हाला जे एडिटिंगचे असतात ते टाकतात. सो तसं मी काही टाकणार नाही आहे. मी डायरेक्टली तुम्हाला सांगणार आहे कसं एडिटिंग करायचं, काय करायचं. सो तुम्ही ते डायरेक्टली करा, तरच तुम्हाला ते कळेल आणि तरच तुम्ही ते शिकू शकता. सो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. लेट्स स्टार्ट. आपल्याला आता परत इनशॉट ॲपमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमधून तुम्ही इनशॉट ॲप इन्स्टॉल केलंच असेल. इनशॉट ॲपमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन आहे, व्हिडिओ, फोटो, कॉलेज. तर आपल्याला फोटो या ऑप्शनमध्ये जायचं आहे. मिडलला आहे फोटो. फोटोमध्ये गेल्यानंतर न्यू म्हणून आहे, त्यामध्ये जाऊन तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे. सो तुमची गॅलरी ओपन झाली असेल, त्याच्यातून तुम्हाला 2 फोटो सिलेक्ट करावे लागणार आहे. आपल्याला या एडिटिंगसाठी 2 फोटो लागणार आहेत. सो फोटो सिलेक्ट झालेला आहे. अँड फोटो सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला त्याला फिल्टर द्यायचं आहे, ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट फिल्टरमध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकार बघायला भेटतील. 3-4 आहेत त्याच्यात. त्यामध्ये तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. सो मी डार्क फिल्टर घेणार आहे. त्याला तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो मी फुल ब्लॅक अँड व्हाईट करणार आहे त्या पिकला. सो आपण आता फुल ब्लॅक अँड व्हाईट. सो आपला फोटो आता मी फुल ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे. तुम्ही बघू शकता फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कसा दिसतोय. सो त्यानंतर आपल्याला फोटो कट करायचा आहे. कटआउट म्हणून ऑप्शन आहे, त्यामध्ये जाऊन फोटो कट करणार आहे मी आता. सो तुम्हाला आता दिसेल असा फोटो कट होणार आहे आणि फोटो तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटच दिसणार आहे असा. तो कट झाल्यानंतर आपल्याला तो फोटो सेव्ह करायचा आहे. तो गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. ठीक आहे. तिथे क्रिएट न्यू म्हणून वर ऑप्शन आहे. आता आपल्याला त्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दुसरा फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर आपण आता दुसरा फोटो सिलेक्ट करूया. अँड दुसरा फोटो सिलेक्ट झाल्यानंतर तो फोटो पण आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटच करायचा आहे. आता आपल्याला परत फिल्टरमध्ये जायचं आहे. तर आपल्याला परत फिल्टरमध्ये जायचं आहे आणि फिल्टरमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा फोटो परत ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे, कारण आपण पहिला फोटो पण ब्लॅक अँड व्हाईटच केलेला आहे. दोन्ही फोटो आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटच लागणार आहेत. अँड तुम्ही जर पहिला फोटो वेगळा म्हणजे तुम्ही जर वेगळ्या प्रकारे ॲडजस्ट केला असेल, फुल जर नसेल केला ब्लॅक अँड व्हाईट, तर हा फोटो पण तुम्हाला तसंच करावा लागेल. सो मी हा फुल ब्लॅक अँड व्हाईटच करणार आहे, कारण मी पहिला फोटो पण ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे, तो पण फुल. सो फुल ब्लॅक अँड व्हाईट झाल्यानंतर परत आता इथे तुम्हाला PIP ऑप्शन आहे, तो दिसेल. PIP मीन्स आपल्याला याच फोटोमध्ये अजून एक फोटो ॲड करायचा आहे. सो गॅलरी आलेली आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत आपण जो फर्स्ट फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला होता तो फोटो इथे ॲड झालेला आहे. तुम्हाला दिसत आहे तो फोटो इथे आपण ॲड केल्यानंतर आपल्याला एडिट म्हणून ऑप्शन आहे, इथे दिसत आहे तुम्हाला. फर्स्ट नंबरलाच आहे एडिट. तर आता तुम्हाला तो फोटो थोडासा ॲडजस्ट करून एडिटमध्ये जायचा आहे. एडिटमध्ये गेल्यानंतर
तिथे तुम्हाला हा फोटो जरा ब्लर करायचा आहे. हा सेकंड जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला फोटो ब्लर करायचा आहे. तुम्ही बघू शकता फोटो तुम्हाला पाहिजे तसा ॲडजस्ट करू शकता. सो तुम्हाला फोटो नीट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. मी आता इथे हा फोटो कसा ॲडजस्ट करते ते तुम्हाला दिसत आहे. तुम्ही फोटो तुम्हाला जसा डार्क घ्यायचा आहे, ब्लर घ्यायचा आहे, त्या प्रकारे तुम्ही तो घेऊ शकता. सो मी इथे हा फोटो ॲडजस्ट करत आहे. आपला फोटो ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्ही तो जरा मोठा लहान पण करू शकता, तुम्हाला जसा पाहिजे तसा. हे बघा, मी थोडा मोठा करत आहे तो फोटो, थोडासा परत खाली घेत आहे. ॲडजस्ट नीट केला तर तो फोटो चांगला दिसेल, नाहीतर वेगळं काहीतरी वाटेल त्या फोटोमध्ये. आपल्याला तो फोटो नीट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि या फोटोसाठी, या फोटो एडिटिंगसाठी तुम्हाला या प्रकारचे फोटो लागतील 2. मीन्स एक असा लांबून स्टँडिंग फोटो लागतील. स्टँडिंग फोटोमध्ये हे फोटो तुम्हाला जरा जास्त छान एडिट करता येतील. अँड एक फोटो स्टँडिंग आणि लांबून काढलेला पाहिजे, आणि दुसरा फोटो जो आहे तो असा जवळून काढलेला पाहिजे थोडासा, आणि जरा क्लोज, थोडासा क्लोज, लई पण क्लोजअप नाही पाहिजे, थोडा क्लोजअप पाहिजे. अँड कटआउट करता येईल तो फोटो, कट पण करता यायला पाहिजे. आणि कट करण्यासाठी फोटो तुम्हाला क्लिअर लागणार आहे. ठीक आहे, जर फोटो क्लिअर असेल तरच तो नीट कट होईल, नाही तर तो नीट कट होणार नाही. सो तुम्हाला फोटो पण क्लिअर लागणार आहेत हे 2 या एडिटिंगसाठी. अँड मी फोटो आता हा नीट ॲडजस्ट करत आहे. सो माझा फोटो ॲडजस्ट करून झालेला आहे, दिसत आहे तुम्हाला आता हा फोटो किती मस्त दिसत आहे. अँड तुम्ही पण अशी एडिटिंग करत राहा. सो आपला फोटो एडिट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपला फोटो असा दिसणार आहे एडिट झाल्यानंतर. अँड तुम्हाला मी ऑल सांगितलेलं आहे, कसे फोटो लागतील, काय लागतील, त्या प्रकारेच तुम्ही फोटो घ्या आणि त्या प्रकारेच एडिटिंग करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नीट एडिटिंग करा. अँड मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे एडिटिंग कसे वाटत आहेत. ठीक आहे. सो आपला फोटो फुल एडिट झालेला आहे, या प्रकारे दिसत आहे एडिट झाल्यानंतर. आता तुम्हाला हा फोटो सेव्ह करायचा आहे, वर सेव्ह ऑप्शन आहे. ठीक आहे, फोटो आता सेव्ह झालेला आहे. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला फोटो गॅलरीमध्ये दिसेलच फुल तो कसा एडिटिंग झाला आहे. ठीक आहे, गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, कारण इथे सेव्ह झाल्यानंतर फोटो डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. सो तुम्ही बघू शकता हा फोटो असा दिसत आहे. खूप छान एडिटिंग होते अशी. तुम्ही प्लीज ट्राय करा सगळ्यांनी, तुम्हाला खूप आवडेल ही एडिटिंग. ठीक आहे, ओके, थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असणार आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, एडिटिंग कशी वाटली, कमेंट करून सांगू शकता. अँड त्यामध्ये तुम्हाला अजून ॲडिंग काय पाहिजे तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अँड तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला डायरेक्टली मोबाईलमध्ये वर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला डायरेक्टली माझा व्हिडिओ ओपन करता येईल. मी जे शॉर्ट्स टाकते, व्हिडिओ टाकते, तुम्हाला डायरेक्टली सर्च न करता डायरेक्ट मोबाईलमध्ये येणार आहे, नोटिफिकेशन भेटणार आहे. सो तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा अँड लाईक करा. तुम्हाला ऑल व्हिडिओज होमपेजवरच भेटून जातील. अँड शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, तरच तुम्हाला ऑल एडिटिंग कळणार आहे. त्याशिवाय अर्धा व्हिडिओ बघून तुम्हाला